नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे मार्गशीर्ष मधला दुसरा गुरुवार आणि तसंच आज आहे दत्त जयंती सुद्धा. तर तुम्हा सर्वांना पहिले तर दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज मी तुमच्याशी ना माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. आज दिवसभरात काय करते काय नाही, महालक्ष्मीची पूजा कशी करते ते सुद्धा शेअर करणार आहे. आणि जमलं तर मी आज ना दत्त मंदिरात सुद्धा जाणार आहे, ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेल. सो स्टे घेऊन. तर ना सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला होता, तर केस तसेच ओले होते. म्हटलं चला केस वगैरे धुवून घेऊया. आता टिफिन केला होता सकाळी, त्यातच स्वयंपाक झाला होता, सो ते काही दाखवायला जमलं नाही. नंतर केस जरा जास्तच ओले वाटत होते म्हणून ना ड्रायरनेच केस मी वाळवून घेतले होते. कारण ऑलरेडी सर्दी झालेली होती, जास्त वेळ केस ओले ठेवण्यात काही मजा नव्हती. सो म्हटलं जाऊ द्या, ड्रायरने सुकून घेऊया. केस सुकवले आणि देवपूजा करून घेतली, दिवा लावला, अगरबत्ती लावली. तर मी आले यांच्याकडे, कारण ह्या आहे आमच्या टेलरिंग बाई. ह्या आमच्या टेलरिंग बाई आहे, माझं थोडंसं काम आहे, सो मी त्यांच्याकडे आले आहे. ऑब्विसली बेस्ट फ्रेंड पण आहे तुम्ही माझ्या, फक्त टेलरिंग बाई नाही. चलो मिलते, फ्रूट्स लाने के लिए चलते हैं. ओके चलो. त्यानंतर उपवास असल्यामुळे मी फ्रूट्स घ्यायला आले होते. आता फ्रूट्समध्ये एवढं काही घेणार नव्हते, कारण खोकला आणि सर्दी असल्यामुळे. फक्त केळी तर घ्यावाच लागलं, कारण शिवला लागतात, मला जरी नव्हते खायचे तर. आणि मी ते पपई घेतलेली. त्यानंतर 4 नंतर ना स्वयंपाकाला लागायचं होतं, पण म्हटलं अगोदर शिवला खायला करूया. तर तेच शिवची खाण्याची तयारी करत होते. शिवला खिचडी भात जास्त आवडतो, तो मन घालून तोच जास्त खातो, सो इथे खिचडी टाकत होते. कुकर गॅसवर चढवलं आणि म्हटलं चला आता लगेच चहा टाकून घेऊया, कारण सर्दीमुळे चहा पिवासा वाटतो. सो मला आणि आजीला मी चहा टाकलेला इथे. नंतर मी आज तांदळाची खीर करणार होते, तर म्हटलं लगेच तांदूळ भाजून घेऊया. तर चहा होत होता, इकडे भात पण शिजत होता शिवचा, तोपर्यंत म्हटलं हे तांदूळ पण होऊन जातील. सो मी तांदूळ पण भाजून घेत होते. त्यानंतर इथे चहा गाळून घेतला, आजीला चहा दिला. आजी खाली बसलेली होती आणि मी पण आजीसोबत गप्पा मारता मारता चहा पिऊन घेतला. त्यानंतर म्हटलं चला ते आता आपण मिक्सरला लावून घेऊया, त्यामुळं मी ते तांदूळ ना मिक्सरला लावून घेतलेले. आणि इकडे तोपर्यंत शिवची खिचडी तयार होती, तर म्हटलं लगेच त्याला पण खाऊ घालून घेऊया. नंतर ना इकडे मी खीर करायला टाकलेली. पहिले मी तूप घातलेलं, त्यानंतर जे तांदूळ मिक्सरला लावले होते काढले, त्यातच मी मिक्सरला तांदूळ लावले, त्यातच इलायची पण टाकली होती. नंतर ते छान फ्राय करून घेतलं. त्यानंतर ना थोडे ड्रायफ्रुट्स होते ते पण टाकले आणि नंतर दूध टाकून दिलं वरतून. नंतर इकडे लगेच पोळ्याला लागायचं होतं म्हणून तवा ठेवलेला आणि तिकडे लगेच खीर तिकडे आपली शिजतच होती, साखर टाकून घेतलेली आणि इकडे पोळ्या सुरू केल्या. स्वयंपाक आवरला होता, लगेच किचन पण आवरून घेतलं. मला दोन्ही टाईम किचन वट्टा घासायला लागतो म्हणजे लागतो. त्यानंतर ना इकडं आज मार्गशीर्षमधला दुसरा गुरुवार होता, तर तेच आज इकडे लगेच मी पूजा म्हणजे लगेच पूजा मांडून घेतली होती. पहिले कलश ठेवला होता, त्यानंतर नारळ ठेवला. आता ही पूजा सगळेच मांडतात, त्याच्यात काही नवीन नाही आहे. सो
देवीची मूर्ती ठेवली, गणपती बाप्पा ठेवले, देवीला चुनरी घातली, इकडे पुस्तक ठेवलं, दिवा लावून घेतला, केळी ठेवलेली आणि आता रांगोळी काढायला घेतलेली. इकडे देवीला हळद कुंकू वाहून घेतलं. मागून तुम्हाला शिवचा आवाज येत असेल कारण शिव मागे धिंगाणा घालतोय. आणि लगेच कथा वाचायला घेतली. कथा वाचून घेतली आणि लगेच आरती पण करून घेतली. नमस्कार केला, आरती दिली आणि तुम्हाला म्हटलं होतं की अशा प्रकारे आम्ही आज दत्त मंदिरात जाणार होतो, तिकडे जाणार होतो आज. त्यानंतर असं काही समाजाची पूजा होती. बाहेर पण दिवा आणि अगरबत्ती लावली, जो की मी डेली लावते दरवाजाला बाहेरच्या. त्यानंतर आम्ही आलो होतो दत्त मंदिरमध्ये. येथे नारळ वगैरे फोडत होते बाहेर, कारण मंदिरात मध्ये फोडून देत नाही. इकडे छान अशा माळा वगैरे लागल्या होत्या आणि म्हणजे फुलं वगैरे होते. इथे आमचे बाबा नारळ घेत होते. छान असा होम पेटवलेला होता आणि मध्ये ना मध्ये पाळणा सुद्धा होता. आणि इथे मध्येच एंटर करताच मंदिरात इथे भजन करत होते. खूप छान तिथे भजन म्हणत होते. तर मी जो पाळणा बोलले होते तो हा होता. तर आम्ही पण छान असा झोका दिला आणि पुढे मंदिराकडे गेलो. तर खरंच खूप छान अशी मूर्ती होती. दर्शन घेतले छान. आणि बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर घरी जाऊन ना जेवण वगैरे केलं आणि असा आजचा ब्लॉग संपवला. तिथे आम्हाला प्रसादसुद्धा भेटला होता. तर भेटूया परत पुन्हा अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.